त्या सकाळी घरात सगळं नेहमीसारखं सुरू होतं. स्वयंपाकघरातून भांड्यांचा मंद आवाज येत होता. गॅसवर चहा उकळत होता आणि घरात एक शांत ओळखीची ऊब पसरली होती. अंगणात जुन्या खुर्चीवर बसलेले होते रामभाऊ आणि त्यांच्या शेजारी होत्या त्यांची आयुष्यभराची साथ लक्ष्मी. दोघेही शांतपणे बसून सकाळचा वेळ अनुभवत होते. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं आणि डोळ्यात अनेक वर्षांच्या आठवणी. या घराच्या प्रत्येक भिंतीत त्यांच्या कष्टांची कहाणी दडलेली होती. रामभाऊंनी आयुष्यभर मेहनत करून हे घर उभं केलं होतं, तर लक्ष्मीबाईंनी त्याला घरपण दिलं होतं. दोघांनी मिळून प्रत्येक अडचण पार केली, प्रत्येक संकटाला सामोरं गेले आणि हळूहळू आपलं छोटंसं जग तयार केलं. त्यांनी त्यांच्या 2 मुलांना मोठं केलं, त्यांना चांगलं शिक्षण दिलं, योग्य संस्कार दिले. त्यांच्या प्रत्येक गरजेसाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या. मुलांच्या भविष्यासाठी त्यांनी स्वतःच्या सुखाचा कधीच विचार केला नाही. काळ पुढे सरकत गेला. मुलं मोठी झाली, त्यांच्या आयुष्यात स्थिर झाली, लग्न करून स्वतःच्या संसारात रमली आणि हळूहळू घरातील गडबड कमी झाली, आवाज कमी झाले आणि उरली ती शांतता. आता म्हातारपणात रामभाऊ आणि लक्ष्मी यांना फार काही नको होतं. ना मोठ्या अपेक्षा, ना काही स्वप्न. त्यांना फक्त शांत आयुष्य हवं होतं आणि अधूनमधून मुलांच्या सहवासात काही आनंदाचे क्षण. त्यांना वाटायचं की जसं त्यांनी मुलांसाठी आयुष्यभर केलं, तसंच आता मुलंही त्यांच्याजवळ राहतील, त्यांच्यासोबत वेळ घालवतील. पण आयुष्य नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणे चालत नाही. कधी कधी शांत वाटणाऱ्या आयुष्यातही एक वादळ दडलेलं असतं, जे सगळं काही बदलून टाकतं. पण एक दिवस सगळं अचानक बदललं. ज्या घरात कालपर्यंत शांतता आणि समाधान होतं, तिथे आज चिंतेची सावली पसरली होती. लक्ष्मीबाईंना अचानक अस्वस्थ वाटू लागलं. सुरुवातीला त्यांनी ते साधं दुखणं समजून दुर्लक्ष केलं, पण हळूहळू त्रास वाढत गेला. रामभाऊंना काळजी वाटू लागली. त्यांनी लगेच त्यांना डॉक्टरांकडे नेलं. तपासण्या सुरू झाल्या. एकामागून एक चाचण्या झाल्या आणि प्रत्येक रिपोर्टसोबत त्यांच्या मनातील भीती वाढतच गेली. रुग्णालयाच्या त्या थंड वातावरणात दोघेही शांतपणे बसले होते. कोणी काही बोलत नव्हतं, पण त्यांच्या मनात हजारो विचार सुरू होते. थोड्याच वेळात डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावरची गंभीरता पाहूनच रामभाऊंच्या मनात धडकी भरली. डॉक्टरांनी शांत पण ठाम आवाजात सांगितलं, लक्ष्मीबाईंची तब्येत गंभीर आहे. त्यांच्यावर लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल. उशीर झाला तर धोका वाढू शकतो. हे शब्द ऐकताच रामभाऊ काही क्षण स्तब्ध झाले. जणू त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. त्यांच्या डोळ्यांसमोर लक्ष्मीबाईचा चेहरा आला, जिच्यासोबत त्यांनी संपूर्ण आयुष्य घालवलं होतं, जी प्रत्येक सुखदुःखात त्यांच्यासोबत उभी राहिली होती. क्षणभरात त्यांच्या मनात एकच विचार आला, काय झालं तरी चालेल, पण तिला काही होऊ द्यायचं नाही. पण पुढच्या क्षणी वास्तव समोर आलं. डॉक्टरांनी सांगितलं की या ऑपरेशनसाठी मोठा खर्च येणार आहे. औषधं, तपासण्या, रुग्णालयाचा खर्च सगळं मिळून जवळपास 2 लाख रुपये लागणार होते. 2 लाख! रामभाऊंसाठी ही रक्कम खूप मोठी होती. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून थोडीफार बचत केली होती, पण ती या मोठ्या खर्चासाठी पुरेशी नव्हती. त्यांच्या मनात चिंता, भीती आणि असह्यता एकत्र दाटून आली. एकीकडे पत्नीचा जीव आणि दुसरीकडे पैशांची मोठी अडचण. त्या क्षणी रामभाऊ पूर्णपणे असहाय्य वाटत होते. पण एक गोष्ट मात्र ठाम होती, काय झालं तरी ते हार मानणार नव्हते. कारण ही फक्त पैशांची लढाई नव्हती, ही त्यांच्या आयुष्याच्या साथीदाराची लढाई होती. रामभाऊ घरी परत आले. मनात हजारो विचार आणि चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. ते शांतपणे कपाटाजवळ गेले आणि आयुष्यभर साठवलेले पैसे बाहेर काढू लागले. एक एक करून त्यांनी सगळी बचत मोजली. कधी नोटा, कधी थोडेफार ठेवलेले पैसे. पण काही क्षणातच त्यांना वास्तव समजलं, ही रक्कम ऑपरेशनसाठी पुरेशी नव्हती. त्यांच्या हातातले पैसे कमी होते आणि वेळही खूप कमी होता. क्षणभर ते तिथेच शांत बसले. डोळ्यांसमोर लक्ष्मीबाईंचा चेहरा येत होता आणि मनात एकच विचार फिरत होता, आता काय करायचं? थोडा वेळ स्वतःशी झुंज दिल्यानंतर त्यांनी एक निर्णय घेतला. ते हळू स्वतःशी म्हणाले, मुलांकडे जावं, ते नक्की मदत करतील. त्या विचारात एक आशा होती, एक विश्वास होता.
की ज्यांच्यासाठी त्यांनी आयुष्यभर सगळं दिलं, ती मुलं आज त्यांच्या पाठीशी उभे राहतील. त्या आशेवरच रामभाऊ उठले आणि पहिल्यांदा ते मोठ्या मुलाकडे जाण्यासाठी घराबाहेर पडले. त्यांच्या पावलांमध्ये थोडी घाई होती, पण मनात अजूनही एक विश्वास जिवंत होता. रामभाऊ हळूहळू मोठ्या मुलाच्या घरासमोर आले. मनात थोडी भीती होती, पण त्याहून जास्त आशा होती. त्यांनी दरवाजा वाजवला आणि काही क्षणात मुलगा समोर आला. रामभाऊ शांतपणे आत गेले. थोडा वेळ त्यांनी काहीच बोललं नाही. शब्द जणू अडखळत होते. शेवटी त्यांनी धीर एकवटून हळू आवाजात म्हटलं, "बाळा, आईची तब्येत खूप बिघडली आहे. डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं आहे आणि त्यासाठी पैशांची गरज आहे." हे ऐकून मुलगा काही क्षण शांत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते, पण त्या भावांमध्ये काळजीपेक्षा विचार जास्त दिसत होता. थोड्या वेळाने तो म्हणाला, "बाबा, माझ्यावर आधीच खूप खर्च आहे. घराचे EMI आहेत, मुलांच्या फी आहेत. सध्या मला हे शक्य नाही. तुम्ही दुसरीकडे काहीतरी बघा." हे शब्द ऐकताच रामभाऊंच्या मनात काहीतरी तुटलं. ज्या मुलाकडून त्यांना आधाराची अपेक्षा होती, त्याच्याकडून नकार मिळाला होता. त्यांच्या डोळ्यात हळूहळू पाणी दाटून आलं, पण त्यांनी ते अश्रू बाहेर पडू दिले नाहीत. ते काही क्षण शांत उभे राहिले होते. काही बोलायचं होतं, पण शब्द साथ देत नव्हते. शेवटी त्यांनी स्वतःला सावरलं आणि काहीही न बोलता हळूहळू तिथून निघून गेले. त्या क्षणी त्यांच्या पावलांमध्ये जडपणा होता आणि मनात एक खोल वेदना. मोठ्या मुलाकडून निराश होऊन रामभाऊ हळूहळू लहान मुलाच्या घराकडे निघाले. मन खूप दुखावलं होतं, पण तरीही एक छोटीशी आशा अजून जिवंत होती. त्यांना वाटत होतं, हा तरी मदत करेल, किमान माझं ऐकून घेईल. त्या आशेवरच ते दाराजवळ पोचले आणि हलकेच दरवाजा पोचला. लहान मुलगा बाहेर आला. रामभाऊंनी स्वतःला सावरत त्याच्यासमोर बसून सगळी परिस्थिती शांतपणे सांगितली. आईची तब्येत, डॉक्टरांचं म्हणणं, ऑपरेशनची गरज, सगळं. काही क्षण मुलगा शांत राहिला. रामभाऊ त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होते, जणू त्याच्या उत्तरातच त्यांची शेवटची आशा होती. पण पुढच्या क्षणी मुलगा म्हणाला, "बाबा, आम्हालाही आमचं आयुष्य आहे, आमचेही खर्च आहेत, जबाबदाऱ्या आहेत. तुम्ही तुमचं काहीतरी बघा." हे शब्द ऐकताच रामभाऊंच्या मनातील शेवटची आशा देखील तुटून पडली. क्षणभर त्यांना काहीच सुचलं नाही. ते फक्त शांत बसून राहिले. डोळ्यात वेदना होत्या, पण ओठांवर शब्द नव्हते. ज्या मुलांकडून त्यांनी आधाराची अपेक्षा केली होती, त्यांनीच त्यांना दूर सारलं होतं. रामभाऊ हळूहळू उठले आणि काहीही न बोलता तिथून बाहेर पडले. आता त्यांच्या पावलांमध्ये केवळ थकवा नव्हता, तर एक खोल एकटेपणाची जाणीव होती. रामभाऊ अजून काही बोलणार होते. त्यांच्या मनात अजूनही एक शेवटचा प्रयत्न करण्याची इच्छा होती. कदाचित ते पुन्हा एकदा समजावतील, विनंती करतील आणि काहीतरी मार्ग निघेल, अशी त्यांची आशा होती. पण ते बोलण्याआधीच वातावरण अचानक बदललं. घरात उभ्या असलेल्या सुनेने रागाने आवाज चढवत म्हटलं, "आमच्याकडे रोज येऊ नका. आम्ही काही ATM नाही. आमच्यावरही खर्च आहेत. आम्ही किती वेळा मदत करायची?" हे शब्द ऐकताच क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं. घरात एक विचित्र शांतता पसरली, पण त्या शांततेत अपमानाची तीव्र जाणीव दडलेली होती. रामभाऊ काही क्षण ते स्तब्ध उभे राहिले. त्यांना काय बोलावं, कसं उत्तर द्यावं काहीच सुचत नव्हतं. त्यांनी आयुष्यभर ज्या घरासाठी, ज्या कुटुंबासाठी सगळं दिलं, आज त्याच घरात त्यांना परक्यासारखं वागवलं जात होतं. त्यांच्या डोळ्यात हळूहळू पाणी दाटू लागलं. मनात खूप काही होतं, दुःख, वेदना आणि एक खोल निराशा. पण त्यांनी काहीच बोललं नाही. त्यांच्या ओठांवर शब्द नव्हते आणि आवाजात ताकद नव्हती. काही क्षणातच त्यांना दरवाजाकडे इशारा करण्यात आला आणि ते घराबाहेर पडले. त्या दारासमोर उभं राहून रामभाऊ काही वेळ शांत राहिले, जणू ते समजावून घेण्याचा प्रयत्न करत होते की खरंच हे सगळं घडलं आहे का. त्यांच्या डोळ्यातून अश्रू हळूहळू ओघळू लागले. ते अश्रू फक्त दुःखाचे नव्हते, ते अपमानाचे होते आणि तुटलेल्या विश्वासाचे होते. त्या क्षणी रामभाऊ पूर्णपणे एकटे पडले होते. ज्यांना त्यांनी स्वतःच्या हातांनी उभं केलं, त्यांनीच त्यांना त्या घराबाहेर उभं केलं होतं. आणि कधी कधी आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठी वेदना ही परक्यांकडून नाही, तर आपल्या स्वतःच्या माणसांकडून मिळते. त्या रात्री रामभाऊ एकटेच बसले होते. घरात पूर्ण शांतता होती, पण त्यांच्या मनात मात्र वादळ सुरू होतं. ते शांतपणे एका कोपऱ्यात बसून राहिले आणि त्यांच्या डोळ्यांसमोर संपूर्ण आयुष्य जणू चित्रपटासारखं फिरू लागलं. त्यांनी आठवलं कसं त्यांनी मुलांना शिकवलं, त्यांच्या प्रत्येक गरजेसाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या, कधी स्वतः उपाशी राहूनही मुलांना पोटभर जेवू दिलं, त्यांच्या स्वप्नांसाठी दिवसरात्र मेहनत घेतली. आणि आज त्यांच्यासाठी ज्यांनी सगळं केलं, त्याच मुलांनी त्यांना नाकारलं होतं. हा विचार त्यांच्या मनाला खोलवर टोचत होता. डोळ्यातून अश्रू हळूहळू वाहत होते, पण आता त्यांच्याकडे रडण्याव्यतिरिक्त काहीच उरलं नव्हतं. पण त्या वेदनेतूनच दुसऱ्या दिवशी एक नवा निर्णय जन्माला आला.
रामभाऊंनी स्वतःला सावरलं आणि ठामपणे ठरवलं की आता काहीतरी करायचं. त्यांनी त्यांच्या छोट्या घराकडे पाहिलं, जिथे त्यांनी आयुष्यभराच्या आठवणी जपल्या होत्या. प्रत्येक भिंतीत त्यांचा संघर्ष आणि आनंद दडलेला होता. पण त्या क्षणी त्यांना एक गोष्ट स्पष्ट झाली, पत्नीचा जीव यापेक्षा काहीच मोठं नाही. आणि मग त्यांनी एक कठीण पण आवश्यक निर्णय घेतला. त्यांनी ते घर विकण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सोपा नव्हता, पण तो प्रेमाचा, त्यागाचा आणि नात्याच्या खऱ्या अर्थाचा होता. ऑपरेशनचा दिवस आला. रुग्णालयाच्या बाहेर रामभाऊ शांतपणे बसले होते, पण त्यांच्या मनात प्रचंड तणाव होता. प्रत्येक मिनिट जड वाटत होतं. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते, पण त्यांच्यासाठी वेळ जणू थांबला होता. काही तास अशाच तणावात गेले. शेवटी ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला आणि डॉक्टर बाहेर आले. रामभाऊ घाईघाईने त्यांच्याजवळ गेले. डॉक्टरांनी हलकसं हसत सांगितलं, ऑपरेशन यशस्वी झालं. आता धोका टळला आहे. हे ऐकताच रामभाऊंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्या क्षणी त्यांना सगळं विसरायला झालं. फक्त एक गोष्ट महत्वाची होती, लक्ष्मी सुरक्षित होती. पण या आनंदामध्ये एक कडू सत्य लपलेलं होतं. आता त्यांच्या घराजवळ ना घर उरलं होतं, ना मुलांचा आधार. फक्त ते दोघे होते आणि त्यांच्या आयुष्यभराच्या आठवणी. ते एकमेकांकडे पाहत शांत बसले होते. जणू सगळं काही गमावून एकमेकांमध्येच आधार शोधत होते. काही दिवसांनी ही गोष्ट मुलांपर्यंत पोहोचली. त्यांना कळलं की बाबांनी घर विकून आईचं ऑपरेशन केलं. हा सत्य कळताच त्यांच्या मनात पश्चातापाची भावना निर्माण झाली. त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली. ते दोघंही धावत रामभाऊंकडे आले. डोळ्यात पश्चाताप होता, आवाजात अपराधीपणा होता. ते त्यांच्या समोर उभे राहून म्हणाले, बाबा, आम्हाला माफ करा. त्या क्षणी वातावरण पूर्णपणे भावनिक झालं होतं. रामभाऊ शांतपणे उभे होते. समोर त्यांची मुलं होती. डोळ्यात पश्चाताप, चेहऱ्यावर अपराधीपणा. काही क्षण ते काहीच बोलले नाहीत. जणू ते त्या क्षणाचं वजन अनुभवत होते. मग त्यांनी हळू आवाजात बोलायला सुरुवात केली. माफी मागायला उशीर झालाय बाळांनो. जेव्हा आम्हाला तुमची गरज होती तेव्हा तुम्ही आमच्यासोबत नव्हतात. त्यांच्या आवाजात राग नव्हता, पण एक खोल वेदना होती, जी शब्दांपेक्षा जास्त जाणवत होती. ते पुढे म्हणाले, आज आम्ही जिवंत आहोत, पण तुमच्यासाठी नाही, फक्त एकमेकांसाठी. हे ऐकून मुलं खाली मान घालून उभी राहिली. त्यांच्याकडे उत्तर नव्हतं, कारण काही चुका अशा असतात ज्या वेळ निघून गेल्यावर दुरुस्त करता येत नाहीत. रामभाऊ आणि लक्ष्मी एकमेकांकडे पाहत होते. त्यांच्या नजरेत दुःख होतं, पण त्याच वेळी एक शांत स्वीकारही होता. त्यांनी आयुष्यात खूप काही गमावलं होतं, पण एकमेकांचा आधार अजूनही होता आणि कदाचित तोच त्यांचा खरा आधार होता. कधी कधी आपण आयुष्यात इतके व्यस्त आणि स्वार्थी होतो की ज्यांनी आपल्यासाठी सगळं दिलं त्यांच्याकडेच आपण दुर्लक्ष करतो. आई वडील आपल्या आयुष्याचा पाया असतात. त्यांनी आपल्या प्रत्येक गरजेसाठी स्वतःच्या इच्छा त्यागल्या असतात. पण आपण मोठे झाल्यावर त्यांच्यासाठी वेळ काढणंही विसरतो. लक्षात ठेवा, वेळ एकदा निघून गेला की तो परत येत नाही. आणि काही चुका अशा असतात ज्या आयुष्यभर मनाला टोचत राहतात. म्हणून ज्या लोकांनी आपल्याला घडवलं त्यांच्यासाठी थोडा वेळ काढा, त्यांच्यासोबत राहा, कारण शेवटी नात्यांपेक्षा मोठं काहीच नसतं. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल आणि या कथेत तुम्हाला तुमच्या आई-वडिलांचं प्रेम जाणवलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण तो आम्हाला अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणा देतो. तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आई बाबा अमूल्य आहेत असे लिहा, कारण तुमचा एक शब्द अनेकांना त्यांच्या आई-वडिलांची आठवण करून देऊ शकतो. आणि जर तुम्हाला अशाच भावनिक, प्रेरणादायी आणि वास्तवाशी जोडलेल्या कथा ऐकायला आवडत असतील तर मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या गरजेसाठी सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याची ताकद देते.